नमस्कार, कसे आहात? आजचा विषय आहे सीनियर सिटीजन्स बद्दल. अमेरिकेमध्ये सीनियर सिटीजन्सला कुठल्या सुविधा मिळतात? आता तुम्हाला बऱ्याच जणांना हा टॉपिक असा वाटत असेल की काय आहे आता ह्याच्यामध्ये आम्ही काय जाणून घ्यायचंय. पण यु नो व्हॉट, इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत की अमेरिकेमध्ये सीनियर सिटीजन्सला कुठल्या प्रकारचे डिस्काउंट मिळतात. मी ना हा व्हिडिओ बनवण्याच्या निमित्ताने थोडासा रिसर्च केला आणि काही गोष्टी मला इतक्या इंटरेस्टिंग वाटल्या. म्हणजे त्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या खूप इंटरेस्टिंग आहेत. आता कसं बघा, कुठल्या जगामध्ये तुम्ही कुठल्याही देशामध्ये जा, ठीक आहे, तिथे गेल्यानंतर तुम्ही एका ठराविक वयापर्यंत काम करता, त्या वयानंतर तुम्ही रिटायर होता. रिटायर झाल्यानंतर तुमचा सोर्स ऑफ इन्कम कम्प्लिटली बंद झालेला असतो. मग तुमचं पेन्शन किंवा तुमच्या सेव्हिंग्जवरती तुम्ही राहता. तर ती एक खूप मोठी अशी गोष्ट आहे जी तुमच्या लाईफस्टाईलवरती अफेक्ट करते. पण अमेरिकेमध्ये कुठल्या प्रकारच्या सुविधा या लोकांना दिल्या जातात हे खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणून म्हणलं की तुम्हाला सगळ्यांना या एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती सांगावी. चला तर मग बघूयात, अमेरिकन सिटीजन्स जे 65+ वयाचे असतात त्यांना कुठल्या प्रकारच्या सुविधा मिळतात. आता मी सगळ्यात पहिले सुरुवात करते अगदी साध्या गोष्टींपासून. त्याच्यामध्ये आलं लाईट बिल, पाणी बिल आणि फोन बिल, म्हणजे आपली युटिलिटी बिल. त्या युटिलिटी बिलमध्ये 65+ वय असलेल्या लोकांना डिस्काउंट मिळतो. इथे लाईट आणि पाणी ऑफकोर्स वेगवेगळ्या कंपन्यांकडून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. तर त्या कंपन्यांच्या काय पॉलिसीज आहेत त्याप्रमाणे तो डिस्काउंट कमी किंवा जास्त होऊ शकतो. तुम्ही कुठल्या राज्यात राहता, कुठल्या एरियात राहता त्यावरती पण ते अफेक्ट करतं. पण मोस्ट ऑफ द कंपनी जे लाईट आणि पाणी प्रोव्हाइड करतात त्या कंपन्या सिनियर सिटीजन्सला डिस्काउंट देतात. त्यानंतर आलं ट्रान्सपोर्टेशन. आता हे तर सगळीकडेच आहे. बसचं तिकीट, ट्रेनचं तिकीट, फ्लाईटचं तिकीट आणि क्रूज या सगळ्या ठिकाणी तुम्हाला ऍज अ सिनियर सिटीजन डिस्काउंट मिळतो. आता बस, ट्रेन हे सगळं तर सगळीकडेच आपल्याकडे डिस्काउंट मिळतो. भारतामध्येही आहे सेम. आय एम नॉट शुअर अबाउट द एअर ट्रॅव्हल, पण इथे मात्र तुम्हाला सगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये सूट मिळते. एवढंच नाही, तुम्ही जर कार चालवत असाल तर तुम्हाला इन्शुरन्समध्ये सूट मिळते. जर ऑफकोर्स तुमचा रेकॉर्ड चांगला असेल तर इन्शुरन्स कव्हरेज वगैरे जे असतो त्याच्यामध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी सूट मिळते. तर ऑफकोर्स ऑलमोस्ट सगळीकडे सूट आली ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत. तर आता हा जो पुढचा पॉइंट आहे तो खूपच इंटरेस्टिंग आहे आणि तो आहे एज्युकेशन. इथे 65+ जर तुम्ही असाल आणि जर तुम्हाला कुठलीही डिग्री घ्यायची असेल, कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळतं बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा बऱ्याचशा स्टेट्समध्ये, किंवा खूप खूप कमी पैशांमध्ये तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता. माझ्यासाठी ते खूप शॉकिंग होतं फर्स्ट ऑफ ऑल, कारण की 65 वगैरे वय झाल्यानंतर कोण ऍडमिशन घेणार, कोण कॉलेजला जाणार आणि कोण हे सगळं करणार. पण इथे बरीचशी लोक हेही प्रताप करतात. म्हणजे आता हे बघा, शिक्षण घेण्यासाठी मला वाटतं की कुठलंही असं काही वय नसतं. तुम्ही कुठल्याही वयामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकता. त्यानंतर आलं शॉपिंग. तुम्ही जर 65+ असाल आणि जर तुम्ही कोणत्या ठराविक शॉप्समध्ये जर गेलात तर तुम्हाला तिथे ऍज अ सिनियर सिटीजन डिस्काउंट मिळतो. एव्हरीडे नसतो पण ठराविक डेजला असतो. आता फॉर एक्झाम्पल इथे रॉस नावाचं दुकान आहे. रॉसमध्ये तुम्हाला स्पेसिफिकली कपडे, घरातल्या वस्तू, शूज, सँडल्स असं सगळं मिळतं. तर या दुकानामध्ये दर मंगळवारी 10% डिस्काउंट आहे सिनियर सिटीजन्सला. त्यानंतर येतं मूव्ही थिएटर्स. मूव्ही थिएटर्समध्ये 65+ एज असणाऱ्या लोकांना कमी पैशामध्ये तिकीट मिळतं. जर रेग्युलर मूव्ही तिकीट $15 असेल तर त्यांना ते $10 किंवा $12 मिळतं. आणि त्यांच्यासाठी स्पेसिफिक सिटिंग अरेंजमेंट असते. त्यांचे जे सीट्स असतात ते ग्राउंड लेवलला असतात, म्हणजे तुम्हाला पायऱ्या वगैरे चढावून जायची गरज नाही, कारण की सिनियर सिटीजन्स बरेचसे व्हीलचेअरवर असतात किंवा त्यांना पायऱ्या चढायला प्रॉब्लेम येत असतो. तर त्यांच्यासाठी खास सिटिंग एरिया बनवलेला असतो आणि ते तिकीट्स फक्त 65+ लोकांनाच विकले जातात. त्यानंतर येतं नॅशनल पार्क्स. नॅशनल पार्क्स म्हणजे इथले जंगल. अमेरिकेतल्या जंगलामध्ये जाण्यासाठी तुम्हाला एक ठराविक रक्कम भरावी लागते. जेव्हा पण तुम्ही एंट्री करता त्यावेळेस प्रत्येक एंट्रीला तुम्हाला एक ठराविक रक्कम भरावी लागते. ती अगदी $25-30 पासून $50-60 पर्यंत आहे पर कार, पर फॅमिली किंवा वेगवेगळ्या पद्धतीने. आता आपण बघितलं लाईट बिल, पाणी बिल, फोन बिल, तुमचं गाडीचे इन्शुरन्स, शॉपिंगसाठी सगळ्या गोष्टी झाल्या. आता राहिलं काय? खायचं. तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये सुद्धा डिस्काउंट मिळतो. तर आता इथे प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये नाही पण इथे बरेचसे रेस्टॉरंट आहे जे सिनियर सिटीजन्सला
स्पेशल डिस्काउंट देतात. आतापर्यंत जी मी तुम्हाला माहिती सांगितली ती होती सिनियर सिटीजन्सला इन जनरल शॉपिंग किंवा इतर गोष्टींमध्ये जिथे पैसे खर्च करायची गरज आहे तिथे कोणकोणत्या सुविधा मिळतात. आता काही फ्री सुविधा बघूयात. फ्री सुविधांमध्ये काय येतं, डेझिग्नेटेड पार्किंग स्पॉट. सगळ्या सिनियर सिटीजन्ससाठी सगळ्या मॉल्सला, सगळ्या शॉपिंग सेंटर्सच्या इथे स्पेसिफिक डेझिग्नेटेड पार्किंग स्पॉट्स असतात. त्या ठिकाणी पार्किंग स्पॉट्सचे साईन लावलेले असतात आणि शिवाय तुम्ही ज्यावेळेस शॉपिंगला कुठल्याही मॉलमध्ये जाता त्यावेळेस त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर्स ठेवलेले असतात. इलेक्ट्रिक कार ठेवलेले असतात, नॉट स्कूटर्स. तर मी एक छोटीशी क्लिप टाकून तुम्हाला ते दाखवते. इलेक्ट्रिक स्कूटर आणि जी रिझर्व्ड पार्किंग स्पॉट असतो तो कसा असतो. तर सिनियर सिटीजनसाठी अशी रिझर्व्ड पार्किंग असते आणि ती पार्किंग मोठी असते. तुम्ही जर बघताल तर तिथे हे जे क्रॉसिंग लाईन्स आहेत हे एक्स्ट्रा स्पेस असतो आणि नॉर्मल पार्किंगपेक्षा ह्याची जागा मोठी असते आणि प्रत्येक ठिकाणी असा बोर्ड लावलेला असतो, रिझर्व्ड पार्किंग असा साईन पण असतं. आणि अशा इलेक्ट्रिक कार तुम्हाला सगळ्या स्टोर्समध्ये बघायला मिळतात. ऑफकोर्स आता याचा वापर सिनियर सिटीजन्स किंवा प्रेग्नेंट वुमन सुद्धा करतात किंवा जे लोक विकलांग असतात किंवा स्पेशल नीड्सवाले असतात त्यांच्यासाठी पण या कार्डची सुविधा असते. हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे, त्यामुळे बरेच जण याचा वापर करतात. दादांनी जास्त चालवली नाही कारण की त्यांना कम्फर्टेबल वाटत नव्हतं. दादांना एका डोळ्यांनी दिसत नाही, त्याच्यामुळे त्यांना थोडं ते अवघड जात होतं. त्यांना भीती वाटत होती की ती कार्ट कोणाला धडकेल, त्यामुळे त्यांनी चालवली नाही. पण खास तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून ही एक छोटीशी क्लिप बनवलेली. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, पेन्शन किंवा तुमचं सोर्स ऑफ इन्कम रिटायरमेंट नंतर. अमेरिकेत रिटायरमेंट नंतर 3 प्रकारचे इन्कम सोर्स आहेत. त्यामध्ये एक आलं पेन्शन आणि दुसरं आलं पर्सनल सेव्हिंग. आता पेन्शन आणि पर्सनल सेव्हिंग हे तुमच्या लाईफस्टाईलवरती, तुमच्या जॉबवरती डिपेंड करतं. ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. पण सोशल सिक्युरिटी बेनिफिट हे एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही. तर ती काय आहे ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन करते. अमेरिकेमध्ये तुम्ही 3 प्रकारचे टॅक्स भरता. त्यामध्ये आलं इन्कम टॅक्स, दुसरं आलं स्टेट टॅक्स आणि तिसरं आहे सोशल सिक्युरिटी टॅक्स. तर इन्कम टॅक्स आणि स्टेट टॅक्स याचे असे काही बेनिफिट्स नाही आहेत जे तुम्हाला रिटायरमेंट नंतर मिळतील. पण सोशल सिक्युरिटी टॅक्स जो असतो त्याचे बेनिफिट तुम्हाला रिटायरमेंटच्या नंतर मिळत असतात. तर सोशल सिक्युरिटी टॅक्स काय असतो हे आपण बघूयात. तर इन्कम टॅक्स आणि स्टेट टॅक्स तर काय, राज्याप्रमाणे स्टेट टॅक्स भरावा लागतो, इन्कम टॅक्स तुमच्या इन्कमप्रमाणे भरावा लागतो. त्यानंतर एक विशेष आहे ते म्हणजे SSN. SSN म्हणजे काय, सोशल सिक्युरिटी नंबर. हा जो सोशल सिक्युरिटी नंबर आहे हा अगदी सिमिलर आहे आपल्या आधार कार्ड सारखा. जसं आता आपल्याकडे बघा भारतामध्ये प्रत्येकाला एक आधार कार्ड दिलं जातं किंवा आधार कार्डवरती एक स्पेसिफिक नंबर असतो तो फक्त तुमच्यासाठी डेझिग्नेटेड असतो. तसंच इथे SSN म्हणून एक असतं जिथे एक नंबर तुम्हाला डेझिग्नेट केला जातो आणि तो नंबर तुम्हाला सगळीकडे वापरावा लागतो इम्पॉर्टंट कामांसाठी. तर हा जो SSN असतो याचा तुम्ही एक टॅक्स भरता. जोपर्यंत तुम्ही जॉब करताय तोपर्यंत तुम्ही SSN साठी टॅक्स भरता. तो जो टॅक्स असतो तो तुम्हाला जोपर्यंत तुम्ही जॉब करताय तोपर्यंत तुम्हाला त्याचं काहीही मिळत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही रिटायर होता, जो काही पैसा तुम्ही आतापर्यंत गव्हर्नमेंटला पे केलाय त्याची एक ठराविक अमाऊंट तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला गव्हर्नमेंट फंडिंगच्या रूपामध्ये देतं. म्हणजे रिटायरमेंट नंतर तुमच्याकडे 3 प्रकारचे इन्कम आहेत. एक आहे तुमची पेन्शन, दुसरं आहे तुमचं सेव्हिंग आणि तिसरं आहे तुमचे SSN बेनिफिट. तर ह्या ज्या 3 गोष्टी आहेत यावरती मग तुम्ही रिटायर झाल्यानंतर सर्व्हाइव्ह करता. आता तुमच्या डोक्यातनं एक प्रश्न तर नक्की आला असेल की प्रत्येकाला सारखी अमाऊंट गव्हर्नमेंट पे करतं का? तर नाही. तुम्हाला पगार किती होता आणि तुम्ही सोशल सिक्युरिटीचा टॅक्स किती भरलाय त्याप्रमाणे तुमचे पैसे कमी किंवा जास्त असतात. आता ह्याच्यात पण मी एक अगदी सोपं करून तुम्हाला सांगते. समजा मी माझ्या रिटायरमेंट एजच्या वेळेस जर $1,00,000 मला पगार होता किंवा मी पगार कमवत होते तर मला वर्षाला $34,248 ॲज अ सोशल सिक्युरिटी बेनिफिट मिळणार आहे. म्हणजे एका वर्षामध्ये मी रिटायर झाल्यानंतर मला $34,000 पर्यंत सोशल सिक्युरिटी बेनिफिट मिळतात. तर हे जे आहे ना हे खूप महत्वाची गोष्ट आहे इथल्या अमेरिकन लाईफस्टाईलमध्ये. तुम्ही जर अमेरिकेत राहणार असाल, इथे रिटायर होणार असाल
तर तुम्हाला हा जो SSN बेनिफिट आहे तो खूप कामाला येतो आणि तो खूप चांगला आहे. तर हा होता व्हिडिओ अमेरिकेतील सिनियर सिटीजन्सला कुठल्या प्रकारच्या सुविधा गव्हर्नमेंट कडून किंवा इन जनरल मिळतात यावरचा. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग वाटला असणार आहे, कारण की माझ्यासाठी ते खूप इंटरेस्टिंग होतं हा सगळा रिसर्च करणं आणि माहिती काढणं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मला ऑलरेडी माहिती होत्या, पण बऱ्याचशा गोष्टी मलाही माहिती नव्हत्या. तर तुम्हाला यातल्या कुठल्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटल्या ह्या मला नक्की सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. भेटूयात लवकरच अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.